आपण तेल घालतोय आणि चिकन मेथी बनवतोय आपण. चिकन मेथी त्यासाठी आपण कांदा टोमॅटो वगैरे बारीक करून घेतलाय. तुम्ही बघू शकता किंवा वाटेल तर तुम्हाला. हे बघा एकदम चॉप करून घेतलंय बारीक. अजून मेथी आहे. हा मेथी आणि चिकन आहे. हे बघा आम्ही आज बनवतोय. जास्त चिकन नाही घ्यायचं. पाव किलो पण घेतलं तरी बस आहे किंवा अर्धा किलो घेतलं तरी बस आहे. फक्त 2-3 जणांसाठी बस. झाला आहे. आता आपण कांदा आणि टोमॅटो टाकणार आहे. चांगलं परतून घेणार आहे. मग त्यानंतर आपण याच्यात चिकन घालणार आहे. चिकनचं कसं पाणी सुटलं की छान टेस्ट येतं. मग चिकन नंतर आपण मेथी घालून मग छान मिक्स करून मग आपण मसाले घालून रेडी करूया. ओके. ह्याला व्यवस्थित परतून घेऊया आता आपण. त्यात जरा कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित परतल्यावरती याच्यामध्ये आपण चिकन घालणार आहोत. टाकला फेलून टाकला वगैरे करतो त्यांच्याला कट कर ना. मग चिकन घालणार आहोत याच्यामध्ये. चिकन घालून व्यवस्थित परतून घेऊया हे आता. मग आपण याच्यामध्ये सुके मसाले घालूया. जिरा पावडर 1 चम्मच, 1 चम्मच काश्मीरी, 1 किंवा 1.5 पण टाकू शकतो. अर्धा चम्मच हळद, 1 मोठा चम्मच धना पावडर आणि आमचा घरगुती मसाला आहे. 1 चम्मच घालायचे फक्त. व्यवस्थित आपण याला आता 10 मिनिटं झाकून ठेवूया. व्यवस्थित थोडं चिकनला पाणी सुटेल. मग आपण याच्यावरतून मेथी घालून मग आपली रेसिपी रेडी. मीठ घालायचे. मीठ घालूया. एक चम्मच मीठ. तुम्हाला केवढं घालायचं घालू शकता तुम्ही. पाणी घालायचे ते घालू शकता. पाणी घालायचे तर घालू शकता. नाही तर तुम्ही सुक्का बनवायचा तर सुक्का पण बनवू शकता. पाणी घाला 1 ग्लास तर. चिकन बघा व्यवस्थित परतला आहे. आता आपण मेथी घालू याच्यामध्ये. मेथी घालून पाणी 1 ग्लास घालून मग आपण चिकन आणि मेथी बघा मिक्स करायची व्यवस्थित आणि व्यवस्थित टाकून ठेवून आता आपली रेसिपी रेडी. तुम्ही कशाबरोबर पण खाऊ शकता. थँक्यू.